9 ऑक्टोबरच्या लिलावाच्या उंबरठ्यावर असलेल्या दौलत कारखान्याला दिलासा. अथर्व इंटरट्रेड कंपनीने न्यायालयीन लढाई जिंकत कारखाना सभासदांच्या मालकीत कायम ठेवला. शेतकरी आणि सभासदांचा विश्वास पुन्हा दृढ. NCDCच्या कर्जामुळे 9 ऑक्टोबर रोजी लिलावाच्या उंबरठ्यावर आलेल्या दौलत सहकारी साखर कारखान्याला अखेर दिलासा मिळालाय. अथर्व इंटरट्रेड कंपनीने न्यायालयीन लढाई जिंकत कारखाना सभासदांच्या मालकीत कायम ठेवण्यात यश मिळवलं, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी एका व्हिडिओद्वारे दिली आहे. दौलत कारखान्याने घेतलेल्या कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी NCDC कडून लिलाव प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे सभासद आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या संकटाचा सामना करण्यासाठी अथर्व इंटरट्रेड कंपनीनं पुढाकार घेतला. खोराटे म्हणाले, काही जणांनी या विषयावरून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही सभासद आणि शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर ठेवून जबाबदारी उचलली आणि न्यायालयीन लढाई जिंकली. त्यामुळे दौलत कारखाना आता सुरक्षित आहे. यापूर्वी सुरू केलेली थकीत FRP देयकांची प्रक्रिया लिलावाच्या भीतीमुळे थांबली होती. आता कारखाना वाचल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचंही खोराटे यांनी स्पष्ट केलं. या निर्णयामुळे दौलत कारखान्याशी संबंधित शेतकरी आणि सभासदांना मोठा दिलासा मिळाला असून कारखान्याचे भवितव्य पुन्हा एकदा स्थिर झाल्याचं मानलं जात आहे. या विजयामुळे केवळ कारखाना नव्हे तर चंदगड तालुक्यातील कामगार आणि शेतकरी वर्गासाठीही नव्या आशेचा किरण उजाडला आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.